नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले माझ्या यूट्यूब चॅनलला पुनश्च एकदा मी स्वागत करतो। आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे अंतिम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मी या अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे। अनेक विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आले की सर आम्हाला वेळापत्रकाच्या संदर्भातली माहिती द्या, म्हणून मी आज तुम्हाला BCom BA आणि या संदर्भातलं वेळापत्रक विद्यापीठाने जे जाहीर केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती मी तुम्हाला या अगोदरही दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आणखीन आपण सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे आपण वेळ न दवडता आत्ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेच्या संदर्भातले असेल किंवा शिक्षणाच्या संदर्भातले असतील वेगवेगळ्या प्रकारची माहिती माझ्या चॅनलवरून मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ही परीक्षा MCQ पद्धतीने असणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पेपर सोडवण्यासाठी 1 तासाचा कालावधी देण्यात येणार आहे। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 50 प्रश्न तुम्हाला असतील, त्यापैकी 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, अशी एकूण 60 गुणामध्ये गुणाची ही परीक्षा होणार आहे। 60 गुणाचं रूपांतर 80 गुणामध्ये करणार आहेत। इंटरनल मार्क तुम्हाला जे पूर्वीप्रमाणे होते तशाच पद्धतीने देण्यात येणार आहेत। तर एकंदरीत अशा पद्धतीने ही MCQ परीक्षा होणार आहे। परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे इंग्रजी आणि मराठी माध्यमांचं। त्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की ही परीक्षा 3 सत्रामध्ये होणार आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ। लॉगिंगचा कालावधी सकाळचा आहे 8 ते 1, दुपारचा आहे 3 ते 8 आणि संध्याकाळचा आहे 5 ते 9। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी लॉगिंग व्हायचं आहे। लॉगिंग झाल्यापासून 1 तासामध्ये त्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आणि सबमिट करायचं आहे। तर एकंदरीत ही परीक्षेचं स्वरूप असं असलं तरी या परीक्षेचं वेळापत्रक काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 5/10/2020 रोजी ही BComची परीक्षा सुरुवातीला सुरू होत आहे। मॉर्निंग सेशनमध्ये 8 ते 1 मध्ये बँकिंग व फायनान्स पेपर 1 कॉमर्सचा आहे G02। त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजीच 3 ते 8 या कालावधीमध्ये GO2 पेपर आहे, विपणन व व्यवस्थापन भाग 2। त्यानंतर 6 तारखेला 8 ते 1 GO2 COM 209 हिशोबशास्त्र भाग 2। त्यानंतर 7 तारखेला गॅप आहे, 8 तारखेला परत पेपर आहे 8 ते 1 GO02 COM 220 भारतीय आर्थिक पर्यावरण। 9 तारखेला 9 ऑक्टोबर 20ला सकाळच्या सत्रामध्ये COM 307 बँकिंग व फायनान्स पार्ट 2 हा पेपर आहे। त्यानंतर 9 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 8 या कालावधीमध्ये GO2 MGM 308 विपणन व्यवस्थापन भाग 1। त्यानंतर 12 तारखेला पेपर आहे 12 ऑक्टोबर रोजी 3 ते 8 या कालावधीमध्ये मानव संसाधन आणि व्यवस्थापन COM 222। त्यानंतर 13 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये 8 ते 1 COM 221
परिव्यय अंकेशन आणि कर आकारणी अशा पद्धतीने हे BCom शाखेचे पेपर अंतिम वर्षाचे पेपर ह्या कालावधीमध्ये होणार आहेत, ह्या दिवशी होणार आहेत. अशा पद्धतीची माहिती ही परीक्षा नियंत्रक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी नुकतीच कळवलेली आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला BComच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण BAचा वेळापत्रक काय आहे त्याची माहितीही मी तुम्हाला आता देणार आहे. परत एकदा आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण BComचा अभ्यास वेळापत्रक पाहिलं. आता आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील BAच्या संदर्भातलं वेळापत्रक पाहणार आहोत. 13 तारखेला पेपर होणार आहे. 13 पासून ही BAची परीक्षा सुरू होत आहे. तर 13 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत ही परीक्षा BAची चालणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगणार आहे. परीक्षेचा वेळ मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. सकाळच्या सेशनमध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्हाला 8 ते 1 या वेळेमध्ये जॉईन व्हायचं आहे. दुपारच्या सेशनमध्ये तुम्हाला 3 ते 8 या वेळेमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर अशा पद्धतीचा हा कालावधी आहे. तुम्ही ते लॉग इन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये POL 311 हा पेपर आहे. 8 ते 1 या वेळेमध्ये लोकप्रशासन. त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये POL 365 हा पेपर आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 8 या वेळेमध्ये अर्थशास्त्राचा ECO 309 ग्रामीण विकास हा पेपर आहे. त्यानंतर उर्दू माध्यमाचाही पेपर त्या ठिकाणी दिलेले आहेत, दिसत आहेत आपल्याला. हेच त्याच विषयाचं उर्दू माध्यम BAचं आहे, त्यांचेही पेपर आहेत. त्यानंतर 15 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 8 या वेळेमध्येच तुम्ही जर पाहिलं तर इंग्रजी, हिंदी, मराठी आणि उर्दू या भाषा विषयाचे सुद्धा पेपर आहेत. इंग्रजी विषयाचा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न इंग्लिश 306, हिंदीचा 307 HEIN 307, अनुवाद स्वरूप और विवेचन अनुदान हा पेपर अनुवाद हा पेपर आहे. यानंतर मराठीचा पेपर आहे 305 लोकवाङ्मय. उर्दूचाही पेपर आहे अवामी अदब. तर अशा पद्धतीने हे पेपर दुपारच्या सत्रामध्ये 15 तारखेला होणार आहेत. त्याचबरोबर 15 तारखेलाच विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयानंतर समाजशास्त्राचेही काही पेपर आहेत. SOC 312 वयोवर्धन प्रक्रिया. त्याचबरोबर 15 तारखेला सोशॉलॉजीचा हा पेपर वयोवर्धन प्रक्रिया आहे, 312 नंबरचा पेपर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 16 तारखेला परीक्षा आहे. 16 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला परत भाषा विषयाचे पेपर आहेत. मराठी, उर्दू आणि हिस्ट्रीचा पेपर हा सकाळच्या सत्रामध्ये आहे. 16 तारखेला फक्त 16 तारखेचा पेपर आहे मराठीचा MAR 250 वाङ्मय प्रकार. उर्दूचा आहे. त्यानंतर 17 तारखेला परीक्षा आहे. 17 तारखेला तुम्हाला परत सकाळच्या सत्रामध्ये हिस्ट्री 280 प्राचीन भारत, इकॉनॉमिक 275. हिस्ट्री सकाळच्या सत्रात आहे
आणि 17 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये अर्थशास्त्र आहे, भारताचा आर्थिक विकास. त्यानंतर 17 तारखेलाच दुपारच्या सत्रामध्ये राज्यशास्त्राचा 286 नंबरचा पेपर आहे, राज्यशास्त्राचे स्वरूप. त्यानंतर 17 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये सायकॉलॉजीचा पेपर आहे, PSY 271 मी आणि माझे सामाजिक वर्तन. तर अशा पद्धतीने हे 17 तारखेचे पेपर पाहिले. 18 तारखेला परत सकाळच्या सत्रामध्ये भाषाविषय मराठी MAR 251 मध्ययुगीन वाङ्मयीन प्रवाह. त्यानंतर इतिहासचा आहे 19 तारखेला पेपर, मध्ययुगीन भारत. त्यानंतर 19 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये परत सायकॉलॉजीचे पेपर आहेत, व्यक्तिमत्व विकास. त्यानंतर 19 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये सोशॉलॉजीचा 292 ग्रामीण समाजशास्त्र हा पेपर आहे. त्यानंतर 20 तारखेला विद्यार्थी मित्रांनो MAR मराठीचाच आहे, 254 नंबरचा प्रसारमाध्यमासाठी लेखन कौशल्य. उर्दूचेही पेपर, उर्दू मीडियमचे सुद्धा पेपर त्याच दिवशी आहेत, मी जे वरी सांगितले त्या दिवशीप्रमाणे. 20 तारखेलाच सकाळच्या सत्रात उर्दूचाही पेपर आहे. त्यानंतर 20 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचा ENG 259 कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश. हिंदीचा आहे प्रयोजनमूलक हिंदी, दुपारच्या सत्रातला 3 ते 8च्या वेळेतला. 21 तारखेचा पेपर आहे, 21/10/2020चा पेपर सकाळच्या सत्रामधले पेपर आहेत. हिस्ट्री 285 विविधतेतून एकता. त्यानंतर हिस्ट्रीचा सकाळच्या सत्रातला पेपर आहे 21 तारखेचा. आणि दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 8 या कालावधीमध्ये पॉलिटिकल सायन्सचा 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा. सायकॉलॉजीचा 21 तारखेचा पेपर आहे दुपारच्या सत्रातला 274 वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 22 तारखेला अर्थशास्त्राचा पेपर आहे, ECO 279 ग्राहक संरक्षण. त्यानंतर परत 22 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये सोशॉलॉजीचा पेपर आहे, पर्यावरण व समाज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 22 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये इंग्रजीचा विषय 255 इंडियन रायटिंग इन इंग्लिश. त्यानंतर हिंदीचा पेपर आहे कविता स्वरूप आणि विवेचन. 22 तारखेलाच दुपारच्या सत्रामध्ये राज्यशास्त्राचा 287 राजकीय संरचना. परत 23 तारखेला 23/10/2020ला सोशॉलॉजीचा 295 लोकसंख्या शिक्षण हा पेपर आहे. इंग्रजीचा दुपारच्या सत्रामध्ये 23 तारखेचा पेपर आहे अंडरस्टँडिंग प्रोसेस इंग्लिश 257, हिंदी 262, हिंदी में नवजागरण. आणि 23 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये अर्थशास्त्राचा 276 सार्वजनिक वित्तीय व्यवहार. 23 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये सायकोलॉजीचा 308. तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे अशा पद्धतीचं वेळापत्रक या ठिकाणी मी दिलेलं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी वेळ सत्राचा खाली दाखवलेला आहेच. त्यामध्ये आपण पाहिलं की MCQ पॅटर्न आहे, 60 मिनिटाचा वेळ आहे, मार्क्स 60 आहेत, 60 मार्कामध्ये कन्वर्ट करणार आहेत, 60 मिनटं आहेत, 30 पेपर प्रश्न सोडवायचे आहेत. तर अशा पद्धतीने एकंदरीत हे सगळ्या पद्धतीची परीक्षा आपली विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची आयोजित केलेली आहे. BA BCOMच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहिलं. काही विद्यार्थ्यांचे मला मॅसेज होते की सर आमच्या BEdच्या संदर्भातली सुद्धा माहिती ही आम्हाला वेळापत्रक सांगा. तर निश्चितपणे BCOMचं झालं विद्यार्थी मित्रांनो आणि BAचंही वेळापत्रक मी तुम्हाला दिलेलं आहे. याच पद्धतीने आता आपण व्यावसायिक अभ्यासक्रम BEdच्या संदर्भातलं सुद्धा वेळापत्रक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. BEdच्या विद्यार्थ्यांच्या
बी एडच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. शिक्षणक्रम बी एड शिक्षणक्रम P80 ॲन्युअल पॅटर्नची ही परीक्षा आहे. त्यांचे सुद्धा पेपर हे होणार आहेत. त्यामध्ये 3 ते 8 दुपारच्या सत्रामध्ये सगळे बी एडचे पेपर असलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये पहिला पेपर त्याचा 7 तारखेला आहे. सेशन दुपारचा आहे. 3 ते 8 या कालावधीमध्ये लॉगिंग तुम्ही होऊ शकता. प्रोग्राम कोड P80 आहे. पेपरचा कोर्स कोड आहे EDU 423. जेंडर स्कूल आणि सोसायटी हा पेपर 7 तारखेला होणार आहे. 8 तारखेला मित्रांनो बी एडचा पेपर होणार आहे. त्यामध्ये EDU 426, EDU 427, 428, 429, 430, 433, 434, 435, 436, 437. तर शैक्षणिक, तंत्रविज्ञान, बाल आणि बाल शिक्षण, शिक्षक आणि स्वयंसहाय्यता गट, मूल्य शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी. तर अशा पद्धतीचे हे पेपर तुमचे हे सर्व पेपर ऑर आहेत एकमेकांना. ते पेपर 8 तारखेला होणार आहेत बी एडचे. 9 तारखेला परत बी एडचा दुपारचा सत्रामध्ये 3 ते 8 या कालावधीमध्ये P80 EDU 425 समावेशित शिक्षण हा पेपर होणार आहे. त्यानंतर 3 ते 8 या कालावधीमध्ये P80 EDU 422 उदयमुख भारतीय समाज आणि शिक्षण अशा पद्धतीने आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की 3 ते 8 या कालावधीमध्ये EDU 12 तारखेचा पेपर आहे EDU 424 ज्ञान आणि अभ्यासक्रम. तर अशा पद्धतीने बी एडचाही अभ्यासक्रम क्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा ही विद्यापीठाकडून आयोजित केलेली आपल्याला दिसून येते. तर असेच आणखीन काही प्रश्न विद्यार्थ्यांचे होते. विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे आपल्या सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा देतो. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर हॉल तिकीट कधी मिळणार, तर त्या संदर्भातली माहितीही मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वेळापत्रक सांगितलं, त्यानंतर सर तुम्ही आम्हाला परीक्षेची सुद्धा माहिती सांगितलेली आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आले आणि काही फोन आले की सर आम्हाला हॉल तिकीट मिळेल का नाही, कधी मिळणार आहे, हॉल तिकीटची प्रोसिजर काय आहे. तर त्याचीही माहिती मी याचमध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटच्या संदर्भातल्या पूर्ण सूचना इथे दिलेल्या आहेत. तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. हॉल तिकीट रिलीज करण्याची प्रक्रिया ही विद्यापीठाने सुरू केलेली आहे. तुम्हाला यावर जायचं आहे, क्लिक विद्यापीठाच्या वेबसाईटवर. त्यानंतर तुमचा PNR नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. PNR नंबर टाकल्यानंतर तुम्ही ते सबमिट तिथं दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही जर सबमिट केलं तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुम्हाला PNR नंबर आणि तुमचा पासवर्ड लॉगिंग करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचं हॉल तिकीट, तिथं तुमच्या पेपरची माहिती तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीटसुद्धा काढू शकता. विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिंग ID करता येतं. धन्यवाद. आपल्या सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.